विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार. गोरक्षक खून प्रकरणी 6 आरोपी अटक, 4 दिवसांची पोलीस कोठडी. सुकळी शिवारातील धक्कादायक घटना. डीवायएसपी हनुमंत गायकवाड यांच्या नेतृत्वात तपास, पोलिसांची मोठी कारवाई. उमरखेड तालुक्यातील सुकळी शिवारात घडलेल्या गोरक्षक हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपीसह एकूण 6 जणांना अटक केली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. 23 मेच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली होती. बिजोरा टोल नाक्यावरून गोवंश जनावरे घेऊन जाणाऱ्या एका पिकअप वाहनाचा पाठलाग सुरू असताना सुकळी शिवारात आरोपींनी गजानन सुरोशे यांच्या कारवर दगड व लाकडांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गजानन सुरोशे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर उमरखेड महागावसह जिल्हाभरात संतापाची लाट उसळली होती. आरोपींना अटक करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. दरम्यान डीवायएसपी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत 10 वेगवेगळी पथके तयार केली. तांत्रिक माहिती, स्थानिक गुप्त माहिती तसेच विविध ठिकाणी छापेमारीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींचा माग काढला. मंगळवारी सकाळी पोलिसांनी मुख्य आरोपीसह एकूण 6 जणांना जेरबंद करण्यात यश मिळवले. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना उमरखेड न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान पोलिसांनी पुढील तपासासाठी कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने 29 मेपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी काही आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार.